पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाची आज मतमोजणी सुरू होती आहे आणि आता आपण FCI गोडाऊनपाशी आहोत. त्या ठिकाणी पुणे शहरातील आठ मतदारसंघाची मतमोजणी आता थोड्याच वेळात सुरू होईल. सर्वप्रथम आता सर्व उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये सीलिंग रूम म्हणजे स्ट्रॉंग रूम उघडतील, सील उघडतील आणि त्याच्यानंतर सर्व स्टाफची वगैरे कसून तपासणी झाल्यानंतर पहिल्यांदा पोस्टल बॅलेटचं मतदान जे आहे त्याची तपासणी होईल. त्याची सुरुवात होईल मतमोजणीची. एकूण सर्वच सुरक्षा व्यवस्था चोख आहे आमची. 3 टियर सिस्टीममध्ये आपण जर बघितलं तर कोणालाही मोबाईल वेना वगैरे सोडत नाही आहेत आणि त्यामुळं आतमध्ये एकदा आल्यानंतर पूर्ण मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोणी बाहेर जाऊ शकणार नाही. आमची अपेक्षा आहे की साधारणपणे 2 ते 3 वाजेच्या सुमारास ही मतमोजणी पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये कसल्या प्रकारची अडचण किंवा येणार नाही. इकडं बाहेरच्या बाजूला मीडिया कक्षामध्ये म्हणजे आतमध्येच तुमची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही सर्व निकाल ती पाहू शकता. अशी सर्व व्यवस्था, इंटरनेटची व्यवस्था आणि यामुळं मला वाटतं अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक पार पडलेली आहे आणि आजची आमची जी काही प्रक्रिया आहे तीसुद्धा आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करू असं मला विश्वास आहे. नाही, पहिला निकाल साधारणपणे 8:15 8:30ला जरी सुरू झालं तरी पहिला साधारणपणे 9 पावणे 9 वाजेपर्यंत येऊ शकतो. म्हणजे पहिला राऊंड. पोस्टल बॅलेटचं वोटिंग मात्र 12पर्यंत चालेल, कारण आपल्याकडे पोस्टल बॅलेट बरेच आहेत. त्यामुळे साधारणपणे 11:30 12पर्यंत पोस्टल बॅलेटचं काउंटिंग चालेल. त्यासाठी आपण परमिशन दिलेलं नाही आणि आम्हाला सर्वांना विनंती करायची की अत्यंत शांततापूर्ण वातावरणात आपण निवडणूक पार पडली आणि त्यामुळं या निवडणुकीनंतरही तेच वातावरण कायम राहील याच्याबद्दल पोलीस प्रशासन दक्ष आहे आणि सर्व पक्षाच्या उमेदवारांबाबतही आम्ही याबाबतीत बैठका घेतलेल्या आहेत. निश्चितपणे आमचं 5% वाढलेत पुण्यामध्ये. मागच्या कुठल्याही निवडणुकीपेक्षा जास्त मतदान पुण्यात झाले आणि त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि त्याला अनेक फॅक्टर्स त्याला जबाबदार आहे. प्रशासनाने यावेळेला खूप मेहनत घेतली होती. सर्वच जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आमची जिल्हा परिषद प्रशासन असेल, महानगरपालिका असतील, यांच्या खूप चांगल्या समन्वयानं मला वाटतं की ही निवडणूक पार पडलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. उमेदवारांच्या जे मतमोजणी प्रतिनिधी त्यांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी आतमध्ये नेताना कुठल्याही प्रकारचा मोबाईल त्यांना अलाउड नाही आहे. त्यांना आय कार्ड असल्याशिवाय आत सोडतच नाहीत आणि प्रत्येक टेबलवर सुद्धा त्यांना विशेष प्रकारे सूचना दिल्या जातील आणि मला वाटतं स्पष्ट आहेत. यावेळेला राजकीय पक्षांची पण आम्ही प्रशिक्षण वगैरे घेतली होती आणि त्यामुळे त्याही सूचना स्पष्ट आहे. त्यामुळे कसल्या प्रकारचं मला नाही वाटत काही अडचण येऊ शकते. मी आपल्याला बोललो की कमीत कमी 19 फेऱ्या आहेत आपल्याकडे आणि जास्तीत जास्त 30 फेऱ्या आहेत. किती वाजेपर्यंत संपेल? 3 साडेतीन पर्यंत संपायला हवं. धन्यवाद. थँक्यू. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.